श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. तर मग आपण श्री स्वामी समर्थांची सेवा करत असताना आपल्याला काय काय अनुभव येतात, आपल्यामध्ये थोडा तरी फरक पडलाय का, हे सुद्धा आपल्या मनाला अनुभवच आहे. आपल्या घरामध्ये आपल्याला प्रसन्न असा वाटलं, चांगलं वातावरण, आपल्या घरच्या माणसामध्ये कटकटी नाहीता, चांगला आपण राहू लागलो. स्वामी समर्थ आई आपल्या घरामध्ये आली आणि आपण तिची सेवा करायला लागलो आणि आपल्या घरामध्ये छान असं वातावरण, प्रसन्नता असं दिसायला लागलं, तर समजायचं की बाबा आपल्याला आपलं घरानं स्वामी आई ऐकायला लागले आणि आपण जी सेवा करतो ती सेवा स्वामी आईपर्यंत पोहोचायला लागले. मला तरी असं प्रसन्न असं वाटतं, संध्याकाळची ज्या वेळेला आरती 6ची करते त्यावेळेला खूप छान मला वाटत असतं आणि अशी ओढ लागते की बाबा आता दुसऱ्या दिवशी खरंच लवकर उठावं आणि लवकर उठून स्वामी आईची आरती करावं, नैवेद्य करावं, असं ओढ लागलेली असते. आणि आपण जर ह्या ओढमध्ये आणि आपल्या ह्या कामामध्ये स्वामी समर्थ आईच्या सेवेमध्ये गुंफरलो तर आपल्याला दुसरं कुठलंच काही संकट येणार नाही ना, कुठलंच आपल्याला काहीच सुचणार नाही, दुसरं काहीच. म्हणून आपण ह्याच्यामध्ये गुंफरून राहणं हे तितकंच योग्य आहे. हे करत असताना सुद्धा स्त्रियांच्या नशिबी जे जे येत असतंय, आपण एकमेकाला, आपण दोघी बहिणी चौघी बहिणी असलो तर एकमेकीचं एकमेकाला पसंत पडत नसतं, एकीचा स्वभाव एकाला पटत नसतं. त्याच पद्धतीनं मी तुम्हाला असं सांगणार आहे की ज्याच्या नशिबी जे आहे ते भोग भोगून संपवावंच लागतं, भोग भोगून संपवावंच लागतो. पण आपल्याला काय वाटत असतं की बाबा मी आता देवाची पूजा करते तर माझा हा भोग संपावा लगेच, तर तसं नाही. आपल्याला भोग भोगूनच संपवावा लागत असतो आणि ज्याच्या नशिबामध्ये जे आहे तेच. तर असाच मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे दोघी बहिणीवांची आणि पतिव्रता स्त्रीची. दोघी बहिणीवांच्या मनामध्ये एकमेकाविषयी किती द्वेष आहे हे पण तुम्हाला समजेल आणि पतिव्रतेनं निष्ठेनं आपल्या पतीची सेवा केल्यानंतर काय फळ मिळतं हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. म्हणून परमेश्वराचं चिंतन केलं, परमेश्वराची सेवा केलं, ते कधी वायाला गेलं असं आपल्याला ऐकायला मिळतच नाही. फक्त आपल्याजवळ ते ऐकायची क्षमता पाहिजे. गडबड केलं तर चालत नाही. तसंच ह्या दोघी बहिणी, सुमंती नावाची पतिव्रता स्त्री आणि तिची बहीण मंजरिका नावाची, ह्या दोघी बहिणी आणि सुमती नावाच्या बहिणीचं रंग रूप देखणं सुंदर अशी स्त्री, छान अशी दिसायची, रंग गोरा, आणि प्रत्येक जण तिला बोलायचे की तू किती सुंदर आहेस. असं म्हणल्यानंतर त्या मंजरिकाला वाईट वाटायचं आणि तिला, ह्या बहिणीला सुमतीला चांगलं म्हणलेलं तिला देखवायचंच नाही. आणि मोठ्या घरच्या दोघी बी चांगल्या घरच्या होत्या, कशाचंच काही कमी नव्हतं आणि दोघी पण चांगल्या दिसायच्या. पण जास्त करून सुमती छान दिसायची. छान दिसत असताना कोणीही तिला म्हणायचं ते किती सुंदर आहेस असं म्हणल्यानंतर तिला उचमळल्यासारखं व्हायचं. मग आता ह्याला काय करावं असं करता करता दोघी बहिणी एका दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेल्या. दुपारची वेळ होती आणि महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले असता मंजरिकाला असा प्रश्न मनामध्ये आला की आता ही दुपारची वेळ आहे आणि आता आपण ह्या वेळेचं औचित्य साधून आपल्या बहिणीसोबत आपण बोलावं आणि सर्वजणीला सुंदर सुंदर म्हणतात, तर का नाही आपण एखादा प्रश्न हिच्या समोर टाकावं असा विचार केली आणि दुपारच्या वेळेला बहिणीला म्हणली, अगं सुमती दीदी, तुला मी एक पैंज लावणार आहे तुझ्यासोबत,
तुला एखादं मला वचन द्यावं लागल, मी जे सांगन ते तू करावं लागल. आपण दोघी बहिणी आहोत, तर तू माझा जो प्रश्न आहे तो ऐकायचंच आहे. असं म्हणल्यानंतर सुमतीनं अगदी हसत विचारला की सांग बाई काय आहे. असं म्हणल्यानंतर तिच्या पोटात कसलंच काही कपट नसताना, तिला कोणत्याच गोष्टीची कल्पना नसताना तिनं सांग मी ऐकायला तयार आहे. असं म्हणल्यानंतर मंजिरिका अगोदर मला वचन दे, मी जे काही सांगेन ते तू ऐकते म्हणून वचन दे. असं म्हणल्यानंतर सुमतीनं तिला वचन दिलं. वचन दिल्यानंतर दोघीही शंकराकडे तोंड करून बसल्या आणि प्रत्येक भक्त यायचा, घंटी वाजवायची. पितळेचा मोठा घंटा तिथं बांधलेला होता. प्रत्येक मंदिरामध्ये घंटा असतो, त्या घंटा वाजवायचा आणि दर्शन घ्यायचं प्रत्येक भक्त आलेला. आणि मंजिरिकांनी सांगितलं, हे बघ दीदी, आपण दोघी शंकराकडे तोंड करून बसायचंय आणि तू मी जे सांगते ते नीट लक्ष देऊन ऐक. जो भक्त दर्शनाला येईल आणि घंटा वाजवेल, त्या भक्ताच्या गळ्यामध्ये तू हे हार घालायचा आणि त्याला वर म्हणून तू त्याला पती म्हणून समजायचं आहे. म्हणल्याबरोबर सुमतीला वाईट वाटलं आणि ती म्हणली, असं नाही, असं शक्य होणारच नाही, तू असं कसं माझ्यासोबत बोलतेस, आणि कुणीही येईल कुणालाही आपण हार कसं घालू शकतो. असं म्हणल्यानंतर मंजिरिका म्हणली की तू मला वचन दिलेलं आहे आणि ते वचन तू पाळलंच पाहिजे. तू आता मागं फिरून पाहायचंच नाही, अगदी शंभू महादेवाकडे बघत बसायचं आणि हे हार जे तुझ्या मी हातामध्ये दिलेला आहे ते हार तू, जो कोणी माणूस येईल, जो कोणी मागं फिरून न बघता ज्यानं घंटा वाजवील त्याच्या गळ्यामध्ये तू हार घालायचा आणि त्याला पती म्हणून वरायचं. असं म्हणल्यानंतर महादेवाकडे पाहिली, डोळे भरून अश्रू आले आणि प्रार्थना केली परमेश्वराला, भोळ्या शंकरा, ही काय माझी परीक्षा आहे आणि परीक्षा घेणारी सुद्धा दुसरी कोणी नसून माझी बहीणच आहे आणि तुला जे योग्य वाटल ते कर हे महादेवा म्हणले आणि प्रार्थना करून बसली. मिनिटे 10 मिनिटे गेले, कुणीच येईना. दुपारची वेळ होती, कुणीही दर्शनाला आलं नाही. असं करता 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 थोडा वेळ बसल्या आणि मग एक त्या गावामध्ये भयानक कुष्ठरोग झालेला एक व्यक्ती, कुष्ठरोगाने पीडित, कोड झालेला, चालवे ना त्याला, असा हातामध्ये काठी घेऊन दर्शनासाठी आला आणि मंदिरामध्ये येऊन हळूच घंटा वाजवून दोन्ही हात जोडून महादेवाला नमस्कार करत असताना सुमती आणि मंजिरिका दोघी उठल्या आणि मंजिरिकाला खूप आनंद झाला, हसायला लागली की माझ्या मनात जे काही होतं ते चांगलं योग्यच झालं आणि असल्या माणसाच्या गळ्यामध्ये आता हिला हार घालावं लागणारच आहे, हिनं वचन दिलेलं आहे असं समजून आनंदानं तिनं हसायला लागली आणि सांगितलं, सुमती दीदी, उठ आणि याच्या गळ्यामध्ये हार घाल. असं म्हणल्यानंतर 1 मिनिटाचा 1 सेकंदाचा सुद्धा विचार न करता सुमतीनं हार घातला आणि पती म्हणून त्यांच्या चरणास स्पर्श केला, त्यांना नमस्कार केला. आणि त्या कुष्ठरोग्याला वाटलं की बाबा ही कोण माझ्या पायाला शिवत आहे. आतापर्यंत गावामध्ये मला कोणी शिवून घेत नाहीत, गावामध्ये माझ्याकडे कोणी बघत नाहीत, हाड हाड म्हणून मला दगडानं मारतात. मी एवढा कुष्ठरोगानं पीडित आहे आणि मला हे कोण माझ्या पायाला हात लावत आहे. असं म्हणल्यानंतर तिनं सांगितली की तुम्ही माझे पती आहात आणि आज मी तुमच्या गळ्यामध्ये हार घातलेला आहे असं समजून एका जंगलामध्ये एका झोपडीमध्ये कुष्ठरोग्यासोबत सुमती संसार मांडला. आणि संसार करत असताना आता त्या कुष्ठरोग्याला जेवायचे सुद्धा वांदे, त्याला कोणीही बोलले ना, ते गावात सुद्धा येत नसता. दुपारच्या वेळेला दर्शनासाठी महादेवापाशी यायचा, दर्शन घेऊन जायचा एवढंच आणि जे मिळालेलं अन्न मागून खायचा. असं करत असताना आता सुमतीवर हे संसाराचं ओझं पडलं
आणि ह्या कुष्ठरोगी पतीला सुद्धा सांभाळायचं. मग तिनं रोज एकाच्या घरी शेतात कामाला चालली आणि त्या आपल्या पतीला भोजनाची व्यवस्था करायला लागली. आणि दोघे पती पत्नी कामावून येऊन जे आलेल्या पैशाचा आपण घर चालवायला लागली. हे करत असताना हा कुष्ठरोगी एवढ्या मस्तीमध्ये आला की बाबा आज मला ही भाजी न ग, आज मला हे भाकर न ग, मला चपातीच पाहिजे, मला चांगली भाजी पाहिजे, असं हट्ट करायला सुरुवात केला. ती म्हणायची आपण हे कामावरून आलेलं आहे, जे आहे ते तुम्ही खा असं म्हणून विनंती करायची आणि त्यांची सेवा करायची. पती समजून, पतीच म्हणून सेवा करत असताना रोज एक चोचले रिकामं डोकं आणि असे काही त्रास द्यायला लागला. आणि ती पतिव्रता असल्यामुळे सर्व त्रास सहन करून घेत घेत तिनं पुढं चालायची. असं करता करता मला चांगली भाजी पाहिजे हट्ट करत असताना ती सांगितली मी कामाला गेले आणि जेवढे पैसे आले त्याच्यामधून आपण हे स्वयंपाक करून जेवत आहे, आपण असं म्हणायला नको आहे. असं म्हणल्यानंतर ते म्हणायचा की बाबा तू पतिव्रता आहेस ना, तू पतिव्रता असल्यामुळं जे पती मागतील ते द्यायचं तुझं कर्तव्य आहे. आणि मग तू जर माझे हट्ट पुरवत नाहीस तर मग तू पतिव्रता कशावरून, असं म्हणायचं. असं म्हणल्यानंतर सुमती चिडायची, आणखी रागात न येता अगदी प्रेमानं त्याला सर्व काही त्याचे हट्ट पुरवायची. असं करत असताना एका दिवशी ते कुष्ठरोग काय बोलला, हे बघ सुमती, आज मला सर्व गावामध्ये फिरवून आणत जा आणि मला चालता येत नाही, तू उचलून घेऊन मला तू गावामधून फिरवून आणत जा, मला सर्व गाव पाहावायचं आहे. असं म्हणल्यानंतर ही पतिव्रता स्त्री काय केली, एक मोठी टोपली बनवली. बांबू आणून मोठी टोपली बनवून त्या टोपल्यामध्ये आपल्या पतीला बसवून दुपारच्या वेळेला गावातले लोक जिकडे तिकडे सामसूम झाल्यानंतर गावात डोक्यावर घेऊन त्यांना फिरवून आणायला लागली. आणि हा डोक्यावर टोपलीमध्ये बसून जोरजोरात उड्या मारायचा, टोपल्यात बसून सुद्धा शांत बसायचा नाही. तसंच रोज फिरवून आणायची त्यांना सवय लागली. असं फिरता फिरता एका दिवशी फिरत असताना गावातून एक वेश्याची गल्ली तिथं होती. एका वेश्याच्या सुंदर अशा मुलीवर त्याचं लक्ष गेलं. दैदिप्यमान असं सौंदर्य त्या मुलीचं, त्या वेश्याचं. आणि त्या तसल्या सुंदर स्त्रीवर ह्या कुष्ठरोग्याचं लक्ष गेलं. आणि लगेच त्या टोपलीतून हात काढून म्हणतो, ए सुमती, हे बघ, थांब थांब, तू थांब. काय झालं तर हे बघ, इथं हे स्त्री दिसते ना, लावण्यवती सुंदर अशी स्त्री, आणि ती मला उपभोगायचं आहे. असं म्हणल्यानंतर सुमती विनंती करायला लागली, तुम्ही असं नका बोलू. आपण गावात सुद्धा फिरत नसतो, दुपारच्या वेळेला आपण फिरत असतो. आपण असा हट्ट करायचा बंद करा. हे पती परमेश्वरा, असला हट्ट बरोबर नाही. तुम्ही जेवायला खायला जे काय मागितलं मी करून दिलं, पण हे हट्ट योग्य नाही. बघ, तू पतिव्रता आहेस, मी ओरडून सांगेन लोकांना की बाबा तू पतिव्रता नाहीस, तू पतिव्रतेचा भंग केलीस असं मी सांगणार. आणि तू सुद्धा जे वचन दिलेस त्या वचनामध्ये बंधनात आहेस, मग तुझं वचन मोडल. असं म्हणल्यानंतर ती तसंच आपल्या झोपडीमध्ये घेऊन गेली आणि विनंती करू लागली पतीला की बाबा असं नका. आणि ती जे वेश्या आहे ती चांगली नाही, आपण त्या दारामध्ये जाणं योग्य नाही, आणि तुम्ही हट्ट सोडून द्या. असं म्हणल्यानंतर हट्ट करायलाच लागला. 1-2 दिवस गेले फिरत फिरत. आणखी त्या वेश्याच्या गल्लीत गेल्यानंतर आणखी म्हणायचाच, इथं मला यायचंच आहे आणि माझी इच्छा तू पूर्ण केलंच पाहिजे, तरच तू खरी पतिव्रता. असं म्हणल्यानंतर सुमतीला वाटलं की बाबा आता आपला पती हट्टालाच पेटलेला आहे, तर आपण सर्व त्यांचे कौतुक पुरवलंच पाहिजे. असं म्हणून तिनं पहाट जायची, पहाटच्या वेशेच्या दारामध्ये जायची, झाडून स्वच्छ करायचा तिचा दरवाजा आणि सडा सारवण आणि रांगोळीने सजवायचे तिचा दरवाजा आणि घरी यायची. आणि ते लावण्यवती वेश्या
लावण्यवती वेशा सुमन तिचं नाव. ती विचार करायला लागली की बाबा माझ्या ह्या दारामध्ये कोण येत असेल आणि असं सडा रांगोळ्या हे घालून कोण जात असेल. असं 2-4 दिवस तिनं विचार केला आणि एका दिवशी तिनं म्हटली की बाबा आपण हे शोधलंच पाहिजे. आम्ही पाप आहोत, पापी करणारे माणसं, आणि आमच्या गल्लीत कुणी यायला सुद्धा तयार होत नाही. चांगल्या घरच्या स्त्रिया आमच्याकडे येत सुद्धा नाहीत आणि इथं येऊन हे कोण करून जात असेल. आज आपण झोपायचंच नाही ना, आज आपण पाहिलंच पाहिजे असा विचार करून तिनं न झोपता तिथंच थांबली. सुमन नावाची वेश्या थांबल्यानंतर हिनं रोजच्या प्रमाणे पहाटे 5 वाजता गेली आणि सडा रांगोळी घालायला लागल्याबरोबर दार काढली आणि मग हिनं गरमन फिरल्यानंतर थांब, तू कोण आहेस, इथं सडा का टाकतेस असं विचारली असता तिनं सांगितली की बाई हे बघ सुमन, माझे पती आणि मी पतिव्रता आहे आणि माझ्या पतीचा हट्ट आहे की बाई तू लावण्यवती सुंदर आहेस आणि तुझ्याकडे येण्याची त्यांची इच्छा आहे. म्हणून मी हे रोज सडा सारवण आणि रांगोळ्या घालून जात असते आणि एका दिवशी तरी तुझी माझी भेट होईल आणि माझ्या पतीची इच्छा पूर्ण होईल ह्या आशेनं मी रोज इथं येत असते. असं म्हणल्यानंतर डोळ्याला अश्रू आले आणि तिने म्हणायला लागली की हे बघ सुमती, तू माझ्यापेक्षा कितीतरी पटीनं सुंदर आहेस, तरी पण तुझ्या पतीची इच्छा माझ्याकडे येण्याची काय असेल. असं म्हणल्यानंतर तिनं सांगितली हे बघ सुमन, माझा पती म्हणावा तसा चांगला नाही. चांगला म्हणजे रोगाने पीडित आहे. कुष्ठरोग त्याला लागलेला आहे, कोड त्याच्या अंगाला आहे, तरी सुद्धा तुला उपभोगायची इच्छा त्याच्या मनामध्ये आहे आणि मी त्याची पतिव्रता स्त्री असल्यामुळं मला त्याचे हट्ट पुरवायलाच पाहिजे. असं म्हणल्यानंतर सुमन म्हणली आता ह्या 2 दिवसावर अमावस्या आलेली आहे आणि त्या अमावस्याच्या रात्री तू इथे मला आणून सोड आणि मी तू एवढी लावण्यवती असताना माझ्याकडे येण्याची त्याची इच्छा झाली आहे म्हणून मी त्याला स्वीकारते आणि तू निसंकोचपणे आणून माझ्याकडे तुझ्या पतीला सोड, त्याची इच्छा मी पूर्ण करते. असं सांगितल्यानंतर तिला चांगलं वाटलं आणि तिने घरी गेली आणि अमावस्येच्या रात्री आता आपल्याला सुमनकडे पतीला घेऊन यायचं आहे ही वार्ता पतीला सांगितल्यावर आनंदानं नाचायला लागला तिचा पती. एवढ्या अंगाला रोग, एवढा पीडित असताना सुद्धा त्याला एवढा आनंद झाला की बाबा आपल्याला आता त्या स्त्रीकडे जायचं आहे. एवढा आनंदाने उड्या मारायला लागला आणि म्हणला की तू खरी पतिव्रता आहेस आणि मी जे काही मागतो ते तू देतेस, म्हणजे खरीच पतिव्रता तू आहेस आणि तुला मी मानलं असं म्हणून शाबासकी द्यायला लागली. आणि सुमतीला वाईट वाटायला लागलं, ती रडायला लागली आणि तसंच डोळे पुसत आपलं काम करून पतीला जेवणाचं सगळी काही व्यवस्था करायला लागली. असं करत असताना लगेच अमावस्येची रात्र आली आणि अमावस्येच्या पहाटे पतीला टोपल्यामध्ये बसवलं आणि सुमनच्या दरवाजाकडे वेश्याच्याकडे घेऊन चालली. जात असताना वाटेमध्ये थांबायला सांगितलं आणि मला लघुशंकेसाठी थांब म्हणून सांगितल्यानंतर तिने टोपली खाली ठेवली आणि त्याने लघुशंकेसाठी गेले आणि परत येताना खूप सुंदर राजबिंडा असा राजपुत्र लावण्यवतीसारखा लावण्यवतीचा पती दिसावा असं सुंदर असा पुरुष होऊन त्यांनी येऊन टोपलीमध्ये बसले. पण सुमतीचं लक्ष त्यांच्याकडे गेलं नाही. टोपल्यामध्ये तिच्या डोक्यामध्ये एकच सतत विचार की मी कसं घेऊन चालले आणि आपण तिथं जायला नको आहे. आपण पतिव्रता असताना वेश्येच्या दारामध्ये आपण जायला नको आहे. आपल्याला परमेश्वर परमात्म्याने कुठंतरी आणून थांबवलं. आपल्या संचितामध्ये काय काय लिहिलेलं आहे ह्या विचारामध्ये गुंफरून जाऊन ती या रूपाकडे तिनं पाहिलीच नाही. आणि तसंच तो राजबिंडा मुलगा त्या टोपलीमध्ये बसला आणि तसंच घेऊन निघाले असता सुमन नावाची वेश्यासुद्धा वरून थांबून बघत होती वाट की बाबा आता येईल तेव्हा येईल आणि आपल्याला वचन दिलेलं पूर्ण करायचं आहे. त्या वेश्येला सुद्धा चिंता. आणि मग हिनं टोपल्यात पतीला बसून घेऊन जात असताना सुमन नावाची वेश्या सतत सारखं डोळे मोठे करून त्या राजबिंडा असा मुलाकडे पाहायला लागली, त्या कुष्ठरोग्याकडे पाहायला लागली. पाहत असताना डोक्यावर पती आणि हिनं त्या सुमनकडे पाहत असताना सुमती
हिनं विचार केला की बाबा एवढा माझा पती कुष्ठरोगी असताना, एवढा वाईट आणि एवढे गलिच्छ आणि कुठपर्यंत ह्याचा वास येतोय, तरीसुद्धा हिनं एवढं आश्चर्यचकित होऊन माझ्या पतीकडे का बरं पाहत असेल, आणि हिने एवढं पाहावून एवढा आनंदी चेहरा केले, तेव्हा माझ्या पतीची इच्छा पूर्ण करणार हे तिच्या डोक्यामध्ये, आणि जवळ गेली आणि तिनं डोक्यावर पती असताना विचारलं, का ग सुमन, टक लावून पाहतेस माझ्या पतीकडे, आणि तुला माहिती नाही का माझा पती कुष्ठरोगी आहे बरं का. असं म्हणल्यानंतर ती गालात हसली आणि म्हणली, धर तुझी टोपली उतरवायला मी मदत करते. आणि दोघींनी मिळून टोपली खाली ठेवल्यानंतर सुमती पाहते तर काय राजबिंडा, राजपुत्र, वस्त्र अलंकार अंगावर घातलेले सुंदर असा राजपुत्र त्या टोपलीमध्ये. आणि सुमती म्हणायला लागली, आपण कोण आहात आणि माझे पती कुठे गेले. माझे पती कुष्ठरोगी होते, कोड होता त्यांना, आणि ते कुठं गेले आणि तुम्ही कसं काय या टोपलीमध्ये आलात. असं म्हणलं असता, अगं वेडे, मीच तुझा पती आहे. ज्या वेळेला मला लघुशंकेसाठी उतरवलीस त्याच ठिकाणी मी माझं रूप बदलून मी आलेला आहो, आणि तुझी परीक्षा पाहण्यासाठीच मी कुष्ठरोगी झालेलो होतो, आणि तू परीक्षेमध्ये पास झाली आहेस, आणि जगामध्ये तुझं नाव पतिव्रता म्हणून होईल, आणि तू खरी पतिव्रता आहेस, आणि मी जे काही मागितलं ते इच्छा माझी पूर्ण केलीस, आणि खरी पतिव्रता तू आहेस, आणि तुझं तिन्ही लोकांमध्ये पतिव्रता म्हणून नाव होईल. म्हणून असं सुमतीला हात जोडून समोर थांबल्यानंतर सुमनसुद्धा समोर थांबली आणि साष्टांग दंडवत घातली दोघा पती पत्नीच्या चरणी, आणि दोघांनाही शबासकी दिलं की बाबा वा रे वा, पतीसुद्धा परीक्षा घेणारा असा पती असावा, आणि पतिव्रता अशी प्रत्येक पतीचं स्वप्न पूर्ण करणारी, इच्छा पूर्ण करणारी पतिव्रता नारी म्हणजे कोण, तर सुमती. आणि त्या सुमतीची ख्याती भरपूर आहे. प्रत्येक ग्रंथामध्ये सुद्धा सुमतीचं नाव आहे, आणि कोणत्यामध्ये समुद्रामध्ये बुडून नागाचा अवतार घेतलेला सुद्धा सुमतीचाच पती आहे, आणि कुठं काय पण पतिव्रता नारी ही सुमती आहे. अशी ही सुमतीची कथा. आणि पतिव्रतेनं मनामध्ये दृढ भरवसा विश्वास ठेवल्यानंतर आपण सेवा पतीची केल्यानंतर सर्व काही साध्य व्हायला वेळ लागत नसतं. फक्त आपली निष्ठा पाहिजे, आपला विश्वास पाहिजे, आणि आपण ती नदी पार करून पलीकडच्या तीरावर जाणार आहोत असा विश्वास आपल्या मनामध्ये पाहिजे. मग कितीही संकट येऊ द्या, आपल्याला तारून नेणारा परमात्मा परमेश्वर स्वामी आई आपल्या पाठीशी असताना आपल्याला कसलीच चिंता नाही, आपल्याला कसलीच चिंता नाही. जसं सुमतीला चिंता नव्हती, आणि जसं काही सुमनला चिंता नव्हती की कुष्ठरोगी माझ्याकडे येणार आहे, तसं आपण कोणत्याच गोष्टीची चिंता करायचं नाही. आणि ते आपण एकदा नावेमध्ये बसल्यानंतर आपल्याला नाव पलीकडच्या तीरावर नेण्याचं कार्य स्वामी आई करत असते, म्हणून आपण चिंता करायचं नाही. आणि आपण एक पतिव्रता नारी आहेत, त्या पतिव्रता नारीचा आपण विचार घेऊन आपल्या मनामध्ये त्याच पद्धतीनं आपल्या पतीची सुद्धा आपण सेवा करावी. एवढंच 2 शब्द सांगते, आणि श्री स्वामी समर्थ चरणी माझे 2 शब्द अर्पण करते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.